नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे चैतन्य आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये। तर आज सकाळी सकाळी बसवाल्याने तर माझ्या डोक्याचा असा भाजीपाला गेला ना की आज त्याने बस स्टॉपवर थांबवलीच नाही। तर का? कारण गर्दी होती म्हणून। नशिबाने बसच्या मागून एक काका स्कूटीवरून येत होता। आपण त्यांना सांगितलं की मला म्हापणपर्यंत सोडा आणि म्हापणात जाऊन आपण बस पकडली। म्हापण बाजारात सगळी बस खाली झालेली कारण सगळे पाठ हायस्कूलची मुलं उतरलेली। मित्रांनो, आपण आपल्या कॉलेज लाईफमध्ये खूप मजा मस्ती केली, लेक्चर सुद्धा बंक केले, पण असं बसमध्ये बसून कधी अभ्यास नाही केला। पण या मुलांना बघून, हा त्यांचा युनिफॉर्म बघून मला माझ्या कॉलेज लाईफची आठवण तर नक्की झाली। त्यानंतर आपण येऊन पोहोचलो जिम मध्ये आणि आज आपले पार्टनर थोडे लवकर आलेले आणि आपल्याला थोडा लेट झालेला। मग फटाफट चेंज वगैरे करून आपण सुरुवात केली आपल्या वर्कआउटला आणि आज होता आपला शोल्डर डे। मस्तपैकी शोल्डरचा असा तगडा वर्कआउट केला आपण आणि त्यानंतर आपण येऊन पोहोचलो स्टँडवर। आपल्याला योगेश सरांनी स्टँडवर सोडलं। नशिबाने आज पाऊस नव्हता। येऊन बघले तर आपली बस आज अर्धा तास लवकरच लागलेली वाटतं। सकाळी मला बस टाकून गेली ना तर त्यांना चुकचुकलं, कोणीतरी सांगितलं सर, अरे व्लॉगरला टाकलात तुम्ही, ओ माय गॉड। त्यानंतर आपण घराकडे पोहोचलो आणि किचन मध्ये येऊन बघले तर मम्मी कारल्याची भाजी बनवत होती। ते बघूनच आपला मूड गेला। म्हटलं उगाच किचन मध्ये आलो। आंघोळ करून आपण मस्तपैकी जेवायला बसलो आणि आपण सोबत ऑमलेट बनवलेलं, कारण आज कारल्याची भाजी होती पण मी नावासाठी जराशी घेतलेली, कारण मम्मी म्हणाली कारल्याची भाजी पण खा, ती पौष्टिक असते, नुसतं प्रोटीन प्रोटीन करून चालत नाही। जेवण वगैरे झालं आणि बाहेर येऊन आपण या मायलेकांची गंमत बघत होतो। सो दॅट्स इट फॉर टुडे। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।